नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। बागलाण तालुक्यातील कंधाणे येथे 12वीच्या लेखी परीक्षेसाठी आवश्यक ती संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे। बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील केटी बिरारी कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र क्रमांक 0191 अंतर्गत 12वीची लेखी परीक्षा होणार असून या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुसूत्र आणि शिस्तबद्ध अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे। कंधाणे येथील केटी बिरारी कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12वीची लेखी परीक्षा दिनांक 10 फेब्रुवारी ते 9 मार्च 2026 या कालावधीत पार पडणार आहे। ही परीक्षा केंद्र क्रमांक 0191 येथे होणार असून या ठिकाणी कंधाणे येथील कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कपालेश्वर येथील कला व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होणार आहेत। या सर्व विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था कंधाणे येथील परीक्षा केंद्रात करण्यात आलेली आहे। यामध्ये विज्ञान शाखेसाठी S019223 ते S019465 तसेच S400028 ते S40000136 तर कला शाखेसाठी S104529 ते S104629 या आसन क्रमांकांची व्यवस्था करण्यात आली आहे। एकूण 15 परीक्षा खोल्यांमध्ये ही आसन व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक वर्गात 25 विद्यार्थी बसतील अशी नियोजनबद्ध रचना करण्यात आली आहे। परीक्षेस येताना विद्यार्थ्यांनी पारदर्शक पाण्याची बाटली, पारदर्शक रायटिंग बोर्ड, प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट, महाविद्यालयाचे ओळखपत्र व आवश्यक लेखन साहित्य सोबत आणणे बंधनकारक आहे। मात्र मोबाईल, कॅल्क्युलेटर, स्मार्ट वॉच, इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, सॅक बॅग, वह्या, पुस्तके किंवा कोणतेही अतिरिक्त साहित्य परीक्षा केंद्रात आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। अशा साहित्याबाबत प्रशासन कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। या परीक्षा केंद्राच्या संपूर्ण परिसरात तसेच सर्व वर्गांमध्ये CCTV कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित असून परीक्षा पूर्णपणे पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात पार पडणार आहे। ही माहिती केंद्र संचालक सुभाष शिवदे, प्राध्यापक पवन काकुळते आणि प्राध्यापक शशिकांत सूर्यवंशी यांनी दिली असून विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी।